नमस्कार मित्रांनो. हॅलो. हॅलो. नमस्कार मित्रांनो. तर न्यूट्रिशन नावाचं चॅप्टर आहे. आपण सध्या बघतोय बायोलॉजी आणि बायोलॉजीमध्ये आपल्याला एक सायन्स हे पहिलं लेक्चर आहे आपलं. तर आपल्याला एक थोडंसं आयडिया सांगतो की सायन्समध्ये ना 3 सेक्शन येतात. एक म्हणजे बायोलॉजी येतं, दुसरं येतं केमिस्ट्री आणि तिसरं येतं फिजिक्स. 26 जूनला जी एक्झाम होणार आहे त्या एक्झाम मध्ये आपल्याला 7 ते 8 प्रश्न बायोलॉजी वरती येतील, 3 ते 4 प्रश्न हे केमिस्ट्री वरती येतील आणि 3 ते 4 प्रश्न हे फिजिक्स वरती येतील. म्हणजे याचा अर्थ आपल्या काय लक्षात येतं की जास्त प्रश्नांची जी संख्या आहे ही बायोलॉजी वरती येणार आहे. जास्तीत जास्त म्हणजे जवळपास 7 ते 8 प्रश्न हे बायोलॉजी वरती येणार आहे. आणि बायोलॉजी करत असताना न्यूट्रिशन नावाचा चॅप्टर आहे ना फार महत्वाचा आहे, ज्याला मराठीमध्ये आपण पोषण असं म्हणतो. हा चॅप्टर का बरं महत्वाचा आहे? कारण याचा अर्थ आहे की 2011 पासून 2023 पासून 23 पर्यंत आयोगाने जवळपास 30 प्रश्न ह्या चॅप्टरवरती विचारले. आणि हे 30 प्रश्न म्हणजे प्रश्नांची खूप सारी संख्या आहेत. म्हणजे हे जर चॅप्टरचा जर विचार केला ना तर 4-5 पानांचं हे चॅप्टर आहे. पण हे जर 4-5 पानं जर प्रॉपर केले ना तर यातनं हमखास प्रत्येक वर्षी 1 किंवा 2 प्रश्न पूर्व परीक्षेमध्ये येतो आणि तो प्रश्न आपल्याला टॅकल करणं सोपं जातं. खूप प्रश्न विचारले, 30 प्रश्न, म्हणून हे चॅप्टर मोस्ट इम्पॉर्टंट होतं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट होतं. याची तयारी आपण करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि मग जसं आपण प्रत्येक चॅप्टरचं अनालिसिस करतो तसं या सुद्धा चॅप्टरचं आपण अनालिसिस करतोय. थोडंसं अनालिसिस का करतो आपण की न्यूट्रिशन मध्ये नेमकं परीक्षेला येणार काय, किंवा मला परीक्षेसाठी काय काय कोणत्या कोणत्या घटकाची प्रिपरेशन करायची याचा अंदाज आपल्याला येतो ह्या चॅप्टरने जर आपण याचं अनालिसिस केलं तर. मग याचं अनालिसिस जर केलं ना मित्रांनो, ह्या चॅप्टरमध्ये LDL आणि HDL अशा 2 कन्सेप्ट आहे. LDL आणि HDL या छोट्या छोट्या एक एक ओळीच्या कन्सेप्ट याच्यावरती आयोगाने 3 प्रश्न विचारलेत. प्रोटीन हा जो नावाचा घटक आहे ज्याला आपण प्रथिन असं म्हणतो, या प्रथिनांवरती 2 प्रश्न आयोगाने विचारले. सुक्रोज हा शुगरचा प्रकार आहे, आणि शुगर ही कार्बोहायड्रेटचा प्रकार आहे. म्हणजेच या सुक्रोज वरती आयोगाने 2 प्रश्न विचारले. म्हणून आपल्याला कार्बोहायड्रेट्स महत्वाचे आहेत आणि कार्बोहायड्रेट्स मध्ये जे शुगरचे प्रकार पडतात ते शुगरचे प्रकार आपल्यासाठी महत्वाचे आहेत. आणि त्यात पण हा सुक्रोज महत्वाचा आहे कारण याच्यावरती आयोगाने 2 प्रश्न विचारले. त्याचप्रमाणे व्हिटॅमिन डी, जे आपल्याला माहिती आहे की सकाळीच्या आपण कवळ उन्हामध्ये आपण थांबतो, हा सूर्यप्रकाश, या सूर्यप्रकाशामध्ये आपण थांबतो सकाळी, कारण असं आपल्याला व्हिटॅमिन डी मिळावं. आणि ह्या व्हिटॅमिन डी वरती आयोगाने 2 प्रश्न विचारले. एनर्जी, जिला मराठीमध्ये ऊर्जा म्हणतात, एनर्जी म्हणजे काय, ती कशामध्ये मेजर केली जाते, अशा ज्या गोष्टी आहेत ना याच्यावरती आयोगाने 3 प्रश्न विचारले. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, सी, डी, ई हे जे आहेत याच्यापैकी व्हिटॅमिन ए जो आहे ना, या व्हिटॅमिन ए वरती 2 प्रश्न विचारले. व्हिटॅमिन बी चे जे प्रकार पडतात ना, B1, B2, B3, B5, B6, B7, B9 आणि B12 याच्यावरती आयोगाने 2 प्रश्न विचारलेत. म्हणजे काय लक्षात येतं, वरून वरून जर आपण परत एकदा लुकआउट जर केलं ह्या चॅप्टरकडं तर तुम्हाला असं लक्षात येतं की आतापर्यंत 30 प्रश्न आयोगाने विचारलेत. त्यापैकी तुला LDL म्हणजे काय, HDL म्हणजे काय हे छानपणे समजून घ्यायचंय. प्रोटीन म्हणजे काय हे छानपणे कळलं पाहिजे. कार्बोहायड्रेट्स तुला जमले पाहिजे, त्या कार्बोहायड्रेट्स पैकी सुक्रोज तुला छान जमलं पाहिजे. व्हिटॅमिन डी आपल्याला करायचंय छान, ऊर्जा आपल्याला जमलं पाहिजे, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन B12 अशा प्रकारचे हे जे घटक आहेत, हे आतापर्यंतचे जे घटक आहेत ते परीक्षेसाठी फार फार महत्वाचे आहेत. ऍटलिस्ट ह्या घटकाची बेसिक प्रिपरेशन आपल्याला जमलीच पाहिजे, बेसिक प्रिपरेशन. ठीक आहे. मग हे चॅप्टर आपण सुरू करताना आपण कॉपर पासून याची सुरुवात करू. कॉपर हा ज्याला मराठीमध्ये तांबा असं म्हटलं जातं, तर शरीरासाठीची लागणारा जो सूक्ष्म अन्न घटक आहे, सूक्ष्म अन्न घटक म्हणतो आपण त्याला, इथं ते रफ केलेले. सूक्ष्म अन्न घटक म्हणजे कमी प्रमाणात लागणारा पण तो महत्वाचा आहे. शरीरासाठी लागणारा सूक्ष्म अन्न घटक खालीलपैकी कोणता, जर असं आलं त्याचं उत्तर लिहिलं पाहिजे कॉपर, तांब. तांब हा असा घटक आहे बाळा जो शरीराला सूक्ष्म प्रमाणात लागतो. सूक्ष्म म्हणजे मायक्रो प्रमाणात. याची गरज शरीरासाठी खूप जास्त नाहीये, पण हा शरीरासाठी कमी प्रमाणात 100% लागतो. म्हणून खालीलपैकी सूक्ष्म मूलद्रव्य कोणता, तर त्याचा जो शरीरासाठी महत्वाचा आहे त्याचं उत्तर यायला पाहिजे
कॉपर. अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे कॉपरचा हा आयोगाने विचारलेला आहे, तो तुला लक्षात आलं पाहिजे आणि हे वाक्य पाठ करायचं की शरीरासाठी लागणारा सूक्ष्म अन्न घटक कोणता, त्याचं उत्तर येतं कॉपर. ठीक आहे. मग आता जर आपण पोषक द्रव्य जे आहेत या पोषक द्रव्यामध्ये जर आपण त्याची विभागणी करण्याचा जर प्रयत्न केला तर याची दोन भागांमध्ये आपण विभागणी करतो की जास्त लागणारे पोषक द्रव्य कोणते आणि कमी लागणारे पोषक द्रव्य कोणते. आता सगळ्यात आधी समजून घे पोषक द्रव्य म्हणजे काय. आता पोषक द्रव्य म्हणजे काय, आपण जे नेहमी जो डाएट मधून घेतो ना त्यात येतं प्रोटीन. प्रोटीन त्याच्याबरोबर आपण सकाळी डाएट मध्ये काय घेतो, कार्बोहायड्रेट्स घेतो. त्याबरोबर आपण आणखी काय घेतो, फॅट्स घेतो. त्याबरोबर आपण जे दूध पितो त्या दुधातनं काय घेत असतो, विटॅमिन्स घेत असतो. किंवा जे आपण पाणी वगैरे पितो किंवा बाकीच्या ज्या गोष्टी त्याच्यातनं आपण काय घेत असतो, मिनरल्स. मग आपण जे जेवण करतो ना त्या जेवणामधनं आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी मिळत असतात. त्याच्यामधनं आपल्याला प्रोटीन्स पण मिळतं, कार्बोहायड्रेट्स मिळतं, फॅट्स मिळतं, विटॅमिन मिळतं आणि मिनरल्स मिळतं. हे जे आहेत ना प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, विटॅमिन आणि मिनरल्स या सगळ्यांना काय म्हटलं जातं, पोषक द्रव्य, ज्याला इंग्लिशमध्ये आपण न्यूट्रिशन असं म्हणतो किंवा न्यूट्रिएंट्स असं म्हणतो. मग याच्यापैकी ना शरीरासाठी जास्त प्रमाणात लागणारे कोणते आणि कमी प्रमाणात लागणारे बघा. आपण जे कार्बोहायड्रेट्स खातो ना हे कार्बोहायड्रेट्स आपल्या शरीरासाठी जास्त प्रमाणात लागतात. त्याचबरोबर प्रोटीन आपल्या शरीरासाठी जास्त लागतं आणि त्याचबरोबर आपल्याला फॅट सुद्धा आपल्या शरीरासाठी जास्त लागतं. म्हणजे कार्बोहायड्रेट्स आपण जितका पण जो भारतीय इंडियन जो डाएट आहे या इंडियन डाएट मध्ये सगळ्यात जास्त जर प्रमाण कोणाचं असेल तर ते म्हणजे या कार्बोहायड्रेट्सचं. आपण पोळी खातो त्यात कार्बोहायड्रेट्स, भात खातो त्यात कार्बोहायड्रेट्स आहे. आपण जी प्रत्येक गोष्ट खातो त्याच्यामध्ये आपल्याला कार्बोहायड्रेट्स पाहायला मिळतात. म्हणून सगळ्यात जास्त हे जे सगळे न्यूट्रिशन आपण जे पाहिले या सगळ्या न्यूट्रिएंट्स मध्ये सगळ्यात जास्त निसर्गामध्ये जर काय अवेलेबल असेल तर ते म्हणजे कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण निसर्गात सगळ्यात जास्त प्रमाणात आहे आणि कार्बोहायड्रेट्सच आपण डाएट मध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात घेत असतो. त्याच्यानंतर जास्त प्रमाणात काय लागतं, प्रोटीन लागतं आणि आणखी जास्त प्रमाणात आपल्याला फॅट सुद्धा लागतं. मग कार्बोहायड्रेट जास्त लागतं, प्रोटीन जास्त लागतं आणि फॅट्स पण आपल्या बॉडीसाठी जास्त लागतं. मग कमी लागणारे कोण आहेत रे, कमी लागणाऱ्यांमध्ये फक्त दोन घटक येतात जे आपल्या बॉडीसाठी कमी प्रमाणात लागतात. त्यातला एक येतो विटॅमिन्स. विटॅमिन्स आपल्या बॉडीसाठी कमी प्रमाणात लागतं आणि त्याचबरोबर मिनरल्स. म्हणजे विटॅमिन्सची गरज बॉडीसाठी कमी असते आणि मिनरल्सची गरज आपल्या बॉडीमध्ये कमी प्रमाणात असते. पण प्रोटीन आपल्या बॉडीसाठी जास्त लागतं, कार्बोहायड्रेट्स आपल्या बॉडीसाठी जास्त लागतात आणि त्याचबरोबर फॅट्स आपल्या बॉडीसाठी जास्त लागतात. आयोगाचा एक प्रश्न आहे जो ह्या अँगलने जाऊ शकतो, तो तुम्हाला जमला पाहिजे. शरीरासाठी जास्त प्रमाणात लागणारे घटक ओळखा किंवा शरीरासाठी कमी प्रमाणात लागणारे घटक ओळखा. या प्रकारे प्रश्न गेला. हा तुमचा दुसरा प्रश्न आहे जो इथनं कव्हर होतो. त्याच्यानंतर आपण पुढच्या सेक्शन मध्ये जाऊ मित्र बाळांनो, की मानवी शरीराचा जर विचार केला, ह्युमन बॉडीचा जर विचार केला तर मानवी शरीरामध्ये ना सगळ्यात जास्त प्रमाण कोणाचं आहे, तर मानवी शरीरात सगळ्यात जास्त प्रमाण आपल्याला ऑक्सिजनचं सापडतं. ऑक्सिजन नंतर कशाचं सापडतं रे, तर ऑक्सिजन नंतर कार्बनचं प्रमाण आपल्या बॉडीमध्ये जास्त सापडतं. जर प्रश्न आला की सगळ्यात जास्त ह्युमन बॉडीमध्ये काय असतं तर सगळ्यात जास्त राहतो ऑक्सिजन आणि त्याच्यानंतर बॉडीमध्ये राहतो कार्बन. हे जे आकडे हे लक्षात नाही राहिले तरी काही हरकत नाही, फक्त तुला कळलं पाहिजे की मानवाच्या शरीरामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण राहतं ऑक्सिजनचं आणि त्याच्यामध्ये नंतर प्रमाण राहतं कार्बनचं. हे मानवाच्या शरीरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग जर सेम असं जर मी पृथ्वीचा विचार केला तर की पृथ्वीचा जर विचार केला तर पृथ्वीमध्ये सगळ्यात जास्त काय मिळतं रे, तर पृथ्वीमध्ये सुद्धा सगळ्यात जास्त प्रमाण कोणाचं पाहायला मिळतं, ऑक्सिजनचं. पण जो दुसरा इलेमेंट तो येतो सिलिकॉन. पृथ्वीवरती 2 नंबरचा जो इलेमेंट येतो ना सगळ्यात जास्त तो म्हणजे सिलिकॉन. याच्यावरती प्रश्न जाऊ शकतो का, हो जाऊ शकतो. हा कंटेंट आपल्यासाठी महत्वाचा आहे. मग काय कळलं, मानवाच्या शरीरात पण सगळ्यात जास्त प्रमाण कोणाचं आहे, ऑक्सिजनचं. आणि पृथ्वीमध्ये पण सगळ्यात जास्त प्रमाण कोणाचं येतं, ऑक्सिजनचं. मानवाच्या शरीरामध्ये ऑक्सिजन नंतर दुसरा महत्वाचा घटक कोणता येतो रे, तो येतो कार्बन. सगळ्यात दुसरं प्रमाण कोणाचं राहतं, कार्बन. पण पृथ्वीमध्ये तेच प्रमाण कोणाचं राहतं 2 नंबरला, सिलिकॉन. हा जो प्रश्न आहे तो परीक्षेला येऊ शकतो. मला वाटतं हे तुमच्या आता लक्षात आलेलं असावं. आता आपण सुरुवात करतो ह्या चॅप्टरला आणि त्या चॅप्टरची सुरुवात होते कार्बोहायड्रेट्स पासून. कार्बोहायड्रेट्स मोस्ट इम्पॉर्टंट बाळा, याच्यावरती प्रश्न येतो. हे जे कार्बोहायड्रेट्स आहे ना याला मराठीमध्ये कर्बोदक असं म्हटलं. कार्बोहायड्रेट्सला मराठीमध्ये काय म्हणतात, तर कार्बोहायड्रेट्सला मराठीमध्ये म्हटलं जातं कर्बोदक. तर हे जे कार्बोहायड्रेट्स आहे ना बाळा,
हे कार्बोहायड्रेट्स म्हणजे शर्करा, आणि ही शर्करा म्हणजे आपण जे दररोजची जी साखर खातो ना ती साखर. पण ही साखर आहे ना वेगवेगळ्या स्वरूपात असते. बघा, आपण फळं खातो ते गोड लागतात कारण त्याच्यामध्ये शर्करा असते. फ्रुट्स खातो ना आपण, ते फ्रुट्स गोड का बरं लागतात? कारण त्याच्यामध्ये शुगर असते. आपण जी पोळी खातो ना बाळा, ती सुद्धा थोडीफार प्रमाणात गोड लागते कारण त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. म्हणजे तुला काय कळलं की हे जे कार्बोहायड्रेट्स आहे, या कार्बोहायड्रेट्सलाच काय म्हटलं जातं? शर्करा. पण ह्या कार्बोहायड्रेट्स मध्ये ना, ज्या कार्बोहायड्रेट्स मध्ये ना शर्करेचा एकच रेणू राहतो. किती रेणू राहतात याच्यावरती वेगवेगळे प्रकार पडतात, ते प्रकार आपण पाहणार आहे. पण तुला सध्यासाठी काय कळलं पाहिजे? कार्बोहायड्रेट्स म्हणजेच काय? शर्करा, एवढं तुला कळलं पाहिजे. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट आहे बघा आता, की ह्या कार्बोहायड्रेट्स मध्ये ना CHO असतो. CHO, C फॉर कार्बन, H फॉर हायड्रोजन, O फॉर ऑक्सिजन. मग परीक्षेला विचारतात की सांग बरं बाळा की कार्बोहायड्रेट्स मध्ये काय काय येतं. मग जर असं आलं ना कार्बोहायड्रेट्स मध्ये काय काय येतं, तर त्यावेळेस ते आपल्याला सांगायला जमलं पाहिजे की कार्बोहायड्रेट्स मध्ये कोणकोणते घटक येतात. तर कार्बोहायड्रेट्स मध्ये काय काय येतं? पहिला येतो कार्बन. कार्बन कार्बोहायड्रेट्स मध्ये येतं. त्याच्यानंतर हायड्रोजनचा मिळून कार्बोहायड्रेट्स तयार होतो, आणि ऑक्सिजन. कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे जर तिघं जर मिक्स झाले तर ह्या तिघांपासून कार्बोहायड्रेट्स तयार होत असतो. महत्वाचे पाठ करून ठेवायचं. CHO चा समावेश कशामध्ये होतो? कार्बोहायड्रेट्स मध्ये. आणि शरीरासाठी सगळ्यात जास्त प्रमाण कशाचं आहे? शरीरासाठी सगळ्यात जास्त लागणारे घटक कोणते? तर सर्वात जास्त प्रमाणात लागणारे घटक सुद्धा कार्बोहायड्रेट्स असतात. तर त्याच्यानंतर ह्या कार्बोहायड्रेट्सला काय म्हटलं जातं? शर्करा. ह्या कार्बोहायड्रेट्सला शर्करा म्हणजे शुगर असं म्हटलं जातं. तर या शुगरचे ना प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार येतो मोनोसॅकराइड. पहिला प्रकार कोणता येतो? मोनोसॅकराइड. मोनोसॅकराइड म्हणजे काय? ज्याच्यामध्ये साखरेचा एकच रेणू असतो. ज्याच्यात साखरेचा एकच रेणू असतो त्याला मोनोसॅकराइड असं म्हटलं जातं. बरोबर. मग ह्या मोनोसॅकराइडचे परत 3 प्रकार पडतात. म्हणजे शुगरचे कार्बोहायड्रेट्स मध्ये शर्करा येते. शर्करेचा पहिला प्रकार येतो मोनोसॅकराइड, दुसरा प्रकार येतो डायसॅकराइड, आणि हा तिसरा प्रकार येतो ट्रायसॅकराइड. हे शुगरचे 3 प्रकार पडतात जे की कार्बोहायड्रेट्स अंतर्गत येतात. आपण बघतो कार्बोहायड्रेट्स, आपण काय बघतोय? कार्बोहायड्रेट्स बघतोय. आणि या कार्बोहायड्रेट्स मध्ये आपल्याला काय बघायचंय? पहिली शर्करा, जिला मोनोसॅकराइड असं म्हटलं जातं, ती बघायची आपल्याला. बघा, मोनोसॅकराइड. मग हे मोनोसॅकराइड वरती ना प्रश्न येतात. त्याचे प्रकार कोणकोणते? खालीलपैकी मोनोसॅकराइड मध्ये कशा कशाचा समावेश होतो? तर मोनोसॅकराइड मध्ये ग्लुकोज येतं, त्याच्यानंतर फ्रुक्टोज येतं, आणि त्याच्यानंतर गॅलॅक्टोज येतो. तर ह्या मोनोसॅकराइड म्हणजे ज्याच्यामध्ये साखरेचा एक रेणू असतो. याचे 3 प्रकार पडतात. 1 ग्लुकोज, 2 फ्रुक्टोज आणि 3 गॅलॅक्टोज. बरोबर. तर पहिला प्रश्न तुला कळला असेल, खालीलपैकी मोनोसॅकराइड मध्ये काय काय येतं? तर मोनोसॅकराइड मध्ये ग्लुकोज येतो, फ्रुक्टोज येतो आणि गॅलॅक्टोज येतो. बघा, तर आता ही जी ग्लुकोज आहे ना बाळा, ही निसर्गामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळते. याच्या मागे कारण असं आहे, आपण जे पण खातो ना त्या प्रत्येक घटकामध्ये आपल्याला ग्लुकोज मिळतो. समजा आपण पोळी खाल्ली, ग्लुकोज आहे. फ्रूट खाल्लं, ग्लुकोज आहे. काही पण खा, त्याच्यामध्ये शुगर असते. ती बेसिक शुगर त्याच्यामध्ये असते, ती म्हणजे काय? ग्लुकोज. प्रत्येक घटकामध्ये आपल्याला ग्लुकोज पाहायला मिळतो. ह्या ग्लुकोजचा फॉर्म्युला पाठ करून ठेवायचा. C6H12 आणि O6. C6H12O6 हा ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे. फ्रुक्टोजचा सुद्धा तोच फॉर्म्युला आहे, C6H12O6, आणि गॅलेक्टोजचा सुद्धा तोच फॉर्म्युला आहे, C6H12O6. बरोबर. मग पहिली गोष्ट कळली की शर्कराचे 3 प्रकार पडतात: मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, आणि खाली एक येतो तो म्हणजे ट्रायसॅकराइड. मोनोसॅकराइड मध्ये काय काय येतं? तर मोनोसॅकराइड मध्ये येतं ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे बाळा? C6H12O6, C6H12O6, C6H12O6. सगळ्यांचा एकच मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, तो म्हणजे C6H12O6. हा एकच मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. ग्लुकोज बद्दल एक एक्स्ट्रा काय कळलं तुला? का ग्लुकोज हा निसर्गामध्ये सर्वात जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. फ्रुक्टोज बद्दल काय कळलं? जे आपण फ्रुट्स खातो ना, ह्या फ्रुट्स मध्ये जी शुगर असते ना तिला फ्रुक्टोज असं म्हटलं जातं. फ्रुट्स मध्ये जी शुगर असते त्याला फ्रुक्टोज असं म्हटलं जातं. काय म्हणतात त्याला? फ्रुक्टोज असं म्हटलं जातं. बरोबर. त्याच्यानंतर जे गॅलॅक्टोज आहे, जे आपण दूध पितो ना, ह्या दुधामध्ये जी शुगर सापडते तिला गॅलॅक्टोज असं म्हटलं जातं. शुगर मध्ये जी हे सापडतं
दुधामध्ये जी शुगर सापडते त्या शुगरला गॅलेक्टोज असं म्हटलं जातं. तर परीक्षेला हा दुसरा प्रश्न येणार आहे की तुम्हाला विचारलं जाईल खालीलपैकी दुधामध्ये कोणती मोनोसॅकराइड सापडते. तर दुधामध्ये जी मोनोसॅकराइड सापडते तिला गॅलेक्टोज असं म्हटलं जातं. काय म्हणतात बाळा तिला? तिला गॅलेक्टोज असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर विचारतील फळामध्ये कोणती मोनोसॅकराइड सापडते. तर फळामध्ये फ्रुक्टोज नावाची मोनोसॅकराइड सापडते. आणि निसर्गात सगळ्यात जास्त आढळणारी शुगर कोणती? तर निसर्गात सगळ्यात जास्त आढळणारी शुगर कोणती आहे? ती ग्लुकोज. मग मोनोसॅकराइडचे 3 प्रकार पडतात: ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलेक्टोज. गॅलेक्टोज दुधामध्ये आढळते, फ्रुक्टोज फळामध्ये आढळते आणि ग्लुकोज निसर्गामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळते. अशा प्रकारे आपली जो पहिला प्रकार होता तो आपला झालेला आहे, तो म्हणजे कोणता? मोनोसॅकराइड. आता आपल्याला दुसरा प्रकार पाहायचा आहे, तो म्हणजे कोणता? डायसॅकराइड. आता डायसॅकराइड वरती ना मला 2 प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने. 2 प्रश्न. पहिला प्रश्न काय येतो की डायसॅकराइड मध्ये कशा कशाचा समावेश होतो, कोणत्या शुगरचा समावेश होतो? त्यातला एक येतो माल्टोज, दुसरं येतं लॅक्टोज आणि तिसरं येतं सुक्रोज. बघा, आपण त्या चॅप्टरचं अनालिसिस केलं, त्याच्यावरती आपल्याला कळलं होतं की सुक्रोज वरती आयोगाने 2 प्रश्न विचारलेत, म्हणून हा सुक्रोज आपल्यासाठी महत्वाचा. मग मला सांगा, डायसॅकराइड मध्ये पहिला प्रकार काय येतो, कोणती शुगर येते? माल्टोज. दुसरी कोणते येते? लॅक्टोज. आणि तिसरी कोणते येते? सुक्रोज. मग हे तुम्हाला पहिल्यांदा ओळखायला लावतील की डायसॅकराइड मध्ये काय काय येतं. मग तुम्ही ओळखायचं, माल्टोज येतो, लॅक्टोज येतो आणि सुक्रोज येतो. बरोबर. आता डायसॅकराइड म्हणजे काय रे? ज्याच्यामध्ये साखरेचे 2 रेणू असतात. बरोबर. मग मोनोसॅकराइड मध्ये साखरेचे किती रेणू होते? एकच. मोनोसॅकराइड मध्ये साखरेचे किती रेणू येतात? एकच. म्हणून डायसॅकराइड मध्ये साखरेचे किती रेणू येतात? 2. डायसॅकराइड मध्ये साखरेचे 2 रेणू येतात. 1 मिनिट फक्त. ओके. हॅलो. पण ही जी डायसॅकराइड आहे, ह्या डायसॅकराइड मध्ये शुगरचे किती मॉलिक्यूल येतात? तर शुगरचे 2 मॉलिक्यूल ज्या शुगर मध्ये येतात तिला डायसॅकराइड असं म्हटलं जातं. त्यातला पहिला प्रकार आहे डायसॅकराइडचा, तो म्हणजे माल्टोज. माल्टोज ही जी शुगर आहे ना बाळा, ती धान्यामध्ये सापडते. आपण जे गहू खातो, ज्वारी खातो, बाजरी खातो, हे जे धान्य खातो ना, या धान्यामध्ये जी शुगर असते ना ती येते माल्टोज. आणि माल्टोज कोणती शुगर आहे? तर माल्टोज ही डायसॅकराइड. लॅक्टोज जे आहे ना बाळा, ही दुधामध्ये सापडते. दूध ज्यावेळेस आपण पितो त्यावेळेस आपल्याला जी शुगर मिळते ती मिळते लॅक्टोज. लॅक्टोज कशाचा प्रकार आहे? डायसॅकराइड शुगरचा. त्याच्यानंतर आपण जे ऊस वगैरे खातो ना, किंवा जे फ्रुट्स खातो, या ऊसामध्ये किंवा फ्रुट्समध्ये जी शुगर असते ना ती असते सुक्रोज. आणि सुक्रोज हा कशाचा प्रकार आहे? डायसॅकराइडचा. बरोबर. मग पहिला प्रश्न कळला असेल, डायसॅकराइड म्हणजे काय? ज्याच्यामध्ये शुगरचे 2 मॉलिक्यूल असतात. त्याबरोबर डायसॅकराइडचे किती प्रकार पडतात, कोणकोणते शुगर येतात? त्यात येते माल्टोज, त्यात येतं लॅक्टोज आणि त्यात येतं सुक्रोज. बरोबर. माल्टोज कशामध्ये सापडते? धान्यामध्ये. लॅक्टोज कशा सापडते? दुधामध्ये. आणि मग ऊसामध्ये काय सापडतं बाळा? सुक्रोज सापडते. बरोबर. हा दुसरा प्रश्न. आता तिसरा प्रश्न आयोग विचारणार आहे ते म्हणजे असं की मग माल्टोज ही जी शुगर आहे ती कशा कशापासून बनते? तर माल्टोज मध्ये येतं ग्लुकोज आणि त्याचबरोबर अजून एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल. 2 ग्लुकोजचे मॉलिक्यूल ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस माल्टोज नावाची शुगर तयार होत असते. बरोबर. हे पाठ करायचं. ग्लुकोज आणि ग्लुकोज नावाचे 2 मॉलिक्यूल एकत्र आले की त्यापासून माल्टोज नावाची शुगर तयार होते. बरोबर. दुसरा. मग लॅक्टोज मध्ये काय येतं? तर लॅक्टोज मध्ये येतो ग्लुकोज आणि प्लस गॅलेक्टोज. हा गॅलेक्टोज आपण मोनोसॅकराइड मध्ये बघितला होता बघा, ज्यामध्ये दुधामध्ये ही गॅलेक्टोज सापडते, जी मोनोसॅकराइड आहे. मोनोसॅकराइड म्हणजे ज्याच्यामध्ये शुगरचा 1 मॉलिक्यूल आहे. या दुधामध्ये जे गॅलेक्टोज सापडतं, या गॅलेक्टोज मध्ये जर आपण ग्लुकोज ऍड केलं तर त्यापासनं आपल्याला लॅक्टोज पाहायला मिळते. आणि ही लॅक्टोज सुद्धा दुधात सापडते. मग प्रश्न पडतो, सर गॅलेक्टोज मध्ये आणि लॅक्टोज मध्ये काय फरक आहे? तर गॅलेक्टोज पण दुधामध्ये आणि लॅक्टोज पण दुधामध्ये सापडते, पण गॅलेक्टोज मध्ये शुगरचा 1 मॉलिक्यूल आहे आणि लॅक्टोज मध्ये शुगरचे 2 मॉलिक्यूल आहे. म्हणून गॅलेक्टोज ही मोनोसॅकराइड आहे आणि लॅक्टोज ही डायसॅकराइड आहे. बरोबर.
मग लॅक्टोज मध्ये काय येतं रे, ग्लुकोज प्लस गॅलेक्टोज, हे लक्षात राहिलं पाहिजे. हा, आता ही सुक्रोज कशा सापडते, ऊसामध्ये आपल्याला सुक्रोज नावाची शुगर सापडते. मग आता सुक्रोज मध्ये काय काय येतं रे बाळा, सुक्रोज मध्ये येतं ग्लुकोज आणि फ्रुक्टोज, बरोबर. ग्लुकोज आणि त्याच्यामध्ये जर फ्रुक्टोज नावाचा मॉलिक्यूल जर ऍड केला तर त्याच्यापासून आपल्याला सुक्रोज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतं. मग फ्रुक्टोज कुठे मिळते, फ्रुक्टोज पण फळामध्ये राहते आणि सुक्रोज पण फळामध्ये पाहायला मिळते. मग दोघांमध्ये काय फरक आहे, फ्रुक्टोज ही मोनोसॅकराइड आहे आणि सुक्रोज ही डायसॅकराइड आहे. फ्रुक्टोज मध्ये शुगरचा एक मॉलिक्यूल आहे आणि सुक्रोज मध्ये शुगरचे 2 मॉलिक्यूल आहे. अशा प्रकारे मला वाटतं तुम्हाला हा कंटेंट लक्षात आला असेल. हा कंटेंट तुम्हाला लक्षात येणं फार महत्वाचं आहे, कारण याच्यावरती आयोगाने किती प्रश्न विचारलेत, आतापर्यंत आयोगाने 2 प्रश्न ह्या कंटेंट वरती विचारलेत. मला हा कंटेंट तुमच्याकडनं एकदम छानपणे झालेला अपेक्षित आहे. तुम्ही याचे उत्तर छानपैकी दिले पाहिजे. डायसॅकराइड वरती किती प्रश्न आलेत बाळा, 2. ते कुठे आलेले आहेत, शुगरवर, सुक्रोज वरती आलेले आहेत. डायसॅकराइड म्हणजे काय, ज्यात शुगरचे किती मॉलिक्यूल असतात, 2. त्याचे प्रकार किती पडतात, 3. 1 येतो माल्टोज, 2 येतो लॅक्टोज, 3 येतो सुक्रोज. माल्टोज कशात असते, धान्यात. लॅक्टोज कशात असते, दुधात. सुक्रोज कशात असते, ऊसात. माल्टोज म्हणजे काय, ग्लुकोज प्लस ग्लुकोज. लॅक्टोज म्हणजे काय, ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज. आणि सुक्रोज म्हणजे काय, ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. तर हे जे फॉर्म्युला आहेत, हा मला पाठ असणं अपेक्षित आहे, तो तुमच्याकडनं पाठ व्हायला पाहिजे. ओके, आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. पुढचा मुद्दा येतो ट्रायसॅकराइड. आता ट्रायसॅकराइड वरती प्रश्न येण्याची शक्यता कमी आहे, पण त्याचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, रॅफिनोज. रॅफिनोज हे कशाचं एक्झाम्पल आहे, रॅफिनोज हे ट्रायसॅकराइडचं एक्झाम्पल आहे. मग हे रॅफिनोज कसं बनतं सर, तर ह्या रॅफिनोज मध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज या तिघांचं एकत्रीकरण केलं, ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज या तिघांचं एकत्रीकरण केलं की मग आपल्याला ट्रायसॅकराइड मिळताना पाहायला मिळतं, बरोबर. ट्रायसॅकराइड म्हणजे काय, ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज हे तिघ एकत्र केले की त्यापासून रॅफिनोज तयार होत असतो. आणि रॅफिनोज कशाचं एक्झाम्पल आहे, तर रॅफिनोज आपल्याला ट्रायसॅकराइडचं एक्झाम्पल आहे. बरं, पुढं ऑलिगोसॅकराइड. ऑलिगोसॅकराइड म्हणजे काय, ज्याच्यामध्ये शुगरचे 2 पासून 10 पर्यंत मॉलिक्यूल असतात, ज्याच्यामध्ये शुगरचे 2 पासून 10 पर्यंत मॉलिक्यूल असतात त्याला ऑलिगोसॅकराइड असं म्हटलं जातं. मग पॉलिगोसॅकराइड म्हणजे काय, ज्याच्यामध्ये शुगरचे 10 पेक्षा जास्त मॉलिक्यूल असतात त्याला पॉलिगोसॅकराइड म्हणतात. आलं लक्षात. ऑलिगोसॅकराइड म्हणजे काय, ज्याच्यामध्ये शुगरचे 2 ते 10 मॉलिक्यूल असतात. पॉलिगोसॅकराइड म्हणजे काय, ज्याच्यामध्ये शुगरचे 10 प्लस मॉलिक्यूल असतात त्याला पॉलिगोसॅकराइड असं म्हटलं जातं. आता एक सुंदर असा प्रश्न आयोग विचारतो की एखाद्या घटकामध्ये स्टार्च आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं. स्टार्च, पिष्ट पदार्थ आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं. तर एक सिंपल प्रयोग केला जातो. हा जो बटाटा घेतला जातो, या बटाट्याला कापला जातो तो बटाटा, आणि मग ह्या बटाट्यावरती आयोडीन टाकलं जातं. काय टाकलं जातं बटाट्यावरती, आयोडीन टाकलं जातं. आणि जर ह्या बटाट्याचा रंग काळा निळा जर हा बटाट्याचा रंग काळा निळा झाला तर समजून घ्यायचं या बटाट्यामध्ये कशाचं प्रमाण आहे, स्टार्चचं. आलं लक्षात. तर परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की खालील घटकामध्ये जर स्टार्चचं प्रमाण आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं. तर कसं ओळखायचं, बटाटा घ्यायचा, बटाटा कापायचा आणि ह्या बटाट्यावरती आयोडीनचा घटक टाकायचा. आयोडीन टाकलं आणि हा बटाटा जर काळा निळा जर पडला तर समजून घ्यायचं या बटाट्यामध्ये कशाचं प्रमाण आहे, कशाचं प्रमाण, या बटाट्यामध्ये आयोडीनचं प्रमाण. याच्यावरती प्रश्न येणार, आयोडीन तुला कळला पाहिजे म्हणजे पाहिजे. बरं, रॅफिनोज कसा तयार होतो रे बाळा, ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज हे जर तिघ एकत्र केलं तर रॅफिनोज तयार होतो. आणि रॅफिनोज कशाचं एक्झाम्पल आहे, रॅफिनोज हे ट्रायसॅकराइडचं एक्झाम्पल. ऑलिगोसॅकराइड म्हणजे काय, ज्याच्यामध्ये 2 ते 10 शुगरचे मॉलिक्यूल असतात. पॉलिगोसॅकराइड म्हणजे काय, ज्याच्यामध्ये शुगरचे 10 प्लस मॉलिक्यूल असतात त्याला पॉलिगोसॅकराइड असं म्हटलं जातं. ओके, आता आपल्याला पाहिजे पिष्टमय पदार्थ, ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं स्टार्च. हे सगळं आपलं कार्बोहायड्रेट्सच्या अंतर्गत चालू आहे, बरोबर. आता वनस्पतींमध्ये जे कर्बोदक आहेत, कर्बोदकांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात, कार्बोहायड्रेट्स. जे झाड आहेत किंवा ज्या वनस्पती आहेत, या वनस्पतींमध्ये जे कार्बोहायड्रेट्स आहेत ना, हे कार्बोहायड्रेट स्टार्चच्या स्वरूपात स्टोअर केले जातात. या वनस्पतींमध्ये जे कार्बोहायड्रेट्स आहेत ते कार्बोहायड्रेट
स्टारच्या स्वरूपामध्ये स्टोअर केले जातात. म्हणजे कार्बोहायड्रेट्स डायरेक्ट साचवले नाही जात, या कार्बोहायड्रेट्सला स्टार्च मध्ये कन्व्हर्ट केलं जातं आणि मग ते कार्बोहायड्रेट्स वनस्पतींमध्ये साठवले जातात. बरोबर. मग हे जे पिष्टमय पदार्थ आहे किंवा जे स्टार्च आहे याच्यामध्ये काय राहतं, अमायलेज किंवा किंवा अमायलोपेक्टिन. अमायलेज किंवा अमायलोपेक्टिनचं मिश्रण जे आहे ना त्याला स्टार्च असं म्हटलं जातं. आलं का लक्षात? अमायलेज आणि अमायलोपेक्टिन या दोघांचं जे मिश्रण आहे या मिश्रणाला काय म्हटलं जातं, स्टार्च असं म्हटलं जातं. एक वरच लक्षात ठेवायचं, याच्यावरती प्रश्न आलेला नाही, पण तुम्हाला त्याच्या रिलेटेड ज्या वरच्या गोष्टी आहेत ना त्या तुमच्या लक्षात आल्या पाहिजे. त्या म्हणजे कशा, स्टार्च किंवा पिष्टमय पदार्थ म्हणजे काय, जे प्लांट मध्ये जे कार्बोहायड्रेट्स आहे ना ते पिष्ट पदार्थांच्या म्हणजे स्टारच्या स्वरूपामध्ये स्टोअर केले जातात. मग हे पिष्ट पदार्थ म्हणजे काय, अमायलेज आणि अमायलोपेक्टिन यांचं जे मिश्रण आहे त्या मिश्रणाला काय म्हटलं जातं, स्टार्च असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता आपण पुढच्या कंटेंटकडे जाऊया. बघा पुढच्या कंटेंटकडे जाऊया. डेक्स्ट्रिन म्हणजे काय, डेक्स्ट्रिन याच्यावरती प्रश्न नाही आलेला पण आपल्याला ते माहिती असावं. जी ब्रेड आहे ना बाळा, ब्रेड किंवा जी पोळी असते बघ, आपण ब्रेड हा बेकरीमध्ये भाजला जातो किंवा पोळी जी आहे ना ती आपण तव्यावरती भाजत असतो आणि भाजल्यानंतर याला जो असा लालसर कलर प्राप्त होतो, ती पोळी अशी लालसर होते. किंवा खूप जर भाजली ना तुम्ही तर खूप भाजल्यानंतर आहे ना पोळी काळी पडते, काळे काळे स्पॉट तिच्यावरती येतात. हे काळे काळे स्पॉट म्हणजे डेक्स्ट्रिन, त्याला डेक्स्ट्रिन असं म्हटलं. आलं लक्षात? जी पोळी आहे किंवा जो पाव आहे तो पाव भाजल्यानंतर त्याच्यावरती लालसर कलर येतो, लालसर कलर येतो किंवा ती काळी पडतं आणि ह्या काळ्या पडण्याला काय म्हटलं जातं, डेक्स्ट्रिन असं म्हटलं जातं. बरोबर. अजून काय कळलं पाहिजे, आता याच्याला काही रिॲक्शन्स आहेत, त्या लक्षात राहिले तर ठीक, नाही लक्षात राहिलं तरी काही हरकत नाही. पण थोडस आपण बघूया. जर पिष्ट पदार्थ घेतलं आणि त्याच्यावरती सौम्य ऍसिड टाकलं, ऍसिडचे दोन प्रकार पडतात, सौम्य ऍसिड आणि तीव्र ऍसिड. जे ज्याच्यामध्ये खूप कॉन्सन्ट्रेशन राहतं ज्या ऍसिडचं त्याला कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड म्हणतात किंवा जे ऍसिड थोडंसं लूज असतं, साधं असतं, त्याला सौम्य ऍसिड म्हणतात. या पिष्ट पदार्थावरती जर आपण सौम्य ऍसिड जर असताना जर आपण रिॲक्शन केली तर त्याचं रूपांतर डेक्स्ट्रिन मध्ये होत असतं आणि या डेक्स्ट्रिनला परत जर आपण सौम्य आम्लाच्या प्रेझेंटमध्ये जर याच्यावरती जर रिॲक्शन केली तर त्याचं रूपांतर आपल्याला ग्लुकोज मध्ये होताना पाहायला मिळतं. म्हणजे काय लक्षात ठेवशील तू, जे पिष्ट पदार्थ आहे ते सौम्य आम्ल जर त्याच्यामध्ये जर टाकलं त्याचं रूपांतर डेक्स्ट्रिन मध्ये होतं आणि डेक्स्ट्रिन मध्ये जर सौम्य आम्ल आपण जर टाकलं तर त्याचं रूपांतर आपल्याला ग्लुकोज मध्ये झालेलं पाहायला मिळतं. एक पहिली रिॲक्शन. दुसरं म्हणजे काय, जे पिष्टमय पदार्थ असतात या पिष्टमय पदार्थांमध्ये अमायलेज नावाचं विकर जर असताना रिॲक्शन केली, कोणतं विकर, अमायलेज नावाचं विकर असताना जर आपण रिॲक्शन केली तर याचं रूपांतर डेक्स्ट्रिन मध्ये होत असतं आणि जर या डेक्स्ट्रिनचं परत अमायलेज विकर असताना जर रिॲक्शन केली तर याचं रूपांतर आपल्याला माल्टोस मध्ये झालेलं पाहिजे. परत तिसरे रिॲक्शन आहे, हे जे पिष्ट पदार्थ आहेत या पिष्ट पदार्थाला जर आपण फक्त कोरडी उष्णता जर दिली तर याचं रूपांतर डेक्स्ट्रिन मध्ये होत असतं. तर हे लक्षात आलं तरी ठीक आहे, नाही लक्षात आलं तरी ठीक आहे, वरच थोडंसं नॉर्मल लक्षात ठेवायचं. एवढं जरी कळलं तरी कामाचं आहे की डेक्स्ट्रिन म्हणजे काय, ब्रेड आणि पोळी जर जास्त भाजली तिला लाल किंवा काळा कलर येतो, तो लाल किंवा काळा कलर म्हणजे डेक्स्ट्रिन. आता आपण जी पोळी खातो ना तिच्यामध्ये पिष्टमय पदार्थ असतात, जे गोड पदार्थ असतात त्याला पिष्ट पदार्थ म्हणतात. पोळीमध्ये हे पिष्ट पदार्थ असतात. या पिष्ट पदार्थावरती जर आपण सौम्य आम्ल टाकलं तरी त्या पोळीचं रूपांतर डेक्स्ट्रिन मध्ये होणार आहे किंवा या पिष्ट पदार्थ म्हणजे पिष्ट पदार्थामध्ये किंवा या पोळीमध्ये जर आपण अमायलेज विकर टाकलं तरी याचं रूपांतर डेक्स्ट्रिन मध्ये होणार आहे किंवा जो पोळी आहे म्हणजे जे पिष्ट पदार्थ आहे याला जर उष्णता जरी दिली तर याचं रूपांतर कशात होणार आहे, पिष्ट पदार्थ सॉरी डेक्स्ट्रिन मध्ये. मग तुला काय कळलं, या पिष्ट पदार्थाला मी पोळी म्हणतो कळण्यासाठी, या पोळीवरती सौम्य आम्ल जर टाकलं याचं रूपांतर कशात होतं, डेक्स्ट्रिन मध्ये. या पोळीवरती जर आपण अमायलेज विकर टाकलं याचं रूपांतर कशात होणार आहे, डेक्स्ट्रिन मध्ये. आणि या पोळीला जर मी भाजलं तर याचं रूपांतर कशात होणार आहे, डेक्स्ट्रिन मध्ये होणार आहे. आता ही जी भाजलेली पोळी आहे हिच्यात जर परत मी सौम्य आम्ल टाकलं, परत जर ऍसिड टाकलं तर ह्या डेक्स्ट्रिनचं रूपांतर ग्लुकोज मध्ये होतं. जर ही भाजलेली पोळी आहे, ही जी डेक्स्ट्रिन तयार झालेलं आहे या डेक्स्ट्रिन मध्ये जर आपण अमायलेज विकर जर टाकलं
तर याचं रूपांतर माल्टोज मध्ये होणार आहे. आणि इकडं तर हे डेक्स्ट्रिन तयार झालेलं आहे. फक्त हे लक्षात आलं तरी ठीक आहे, लक्षात आलं तर बेस्ट आहे, नाही लक्षात आलं तरी काही प्रॉब्लेम नाही. पण डेक्स्ट्रिन म्हणजे काय हे तुला कळलं असेल. पोळी भाजली किंवा काय की ब्रेड भाजले त्याचं रूपांतर हे डेक्स्ट्रिन मध्ये होतं. हे लक्षात ठेवण्याचं ट्राय करा, नाही लक्षात राहिलं तरी काही हरकत नाही. आता ग्लायकोजन बद्दल काही काही गोष्टी कळल्या पाहिजे. ग्लायकोजन आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, आपलं जे यकृत आहे किंवा आपण ज्याला लिव्हर असं म्हणतो, काय म्हणतो त्याला, लिव्हर. तर ह्या लिव्हर आणि हे जे स्नायू असतात आपल्या शरीरामध्ये, या लिव्हरमध्ये आणि स्नायूंमध्ये हे ग्लुकोज साठवलं जातं. तर पहिला प्रश्न येणार, हे जे ग्लुकोज किंवा ज्याला आपण ग्लायकोजन असं म्हणतो, हे ग्लायकोजन शरीरात कुठं साठवलं जातं? तर ते शरीरात यकृतामध्ये म्हणजे आपल्या लिव्हरमध्ये साठवलं जातं किंवा ते आपल्या स्नायूंमध्ये साठवलं जातं. बरोबर, हा तुमचा पहिला प्रश्न, ग्लायकोजन कुठं साठवलं जातं. किंवा आपण जी शिकार करतो बघा, ज्यावेळेस आपण एखाद्या प्राण्याला मारतो, नुकतीच शिकार झालेली प्राण्याची, तर नुकतीच जर शिकार झाली ना, तर त्याच्या शरीरामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात, भरपूर प्रमाणामध्ये ग्लायकोजन सापडतं, भरपूर प्रमाणात असतं. पण जर शिकार होऊन जसा जसा टाइम वाढत राहील ना, जर आपण 12ला शिकार केली तर संध्याकाळी 6 पर्यंत यातलं जे ग्लायकोजन आहे, हे ग्लायकोजन असं कमी 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 होत राहतं. आलं लक्षात. म्हणजे जर नुकतीच शिकार केली तर जास्त प्रमाणात ग्लायकोजन पाहायला मिळतं. जसा टाइम स्पेंड होईल तसं त्यातलं जे ग्लायकोजन आहे त्या ग्लायकोजनचं प्रमाण कमी कमी होत राहतं. आणि हे ग्लायकोजन शरीरामध्ये कुठं साठवलं जातं, तर ते यकृतात साठवलं जातं आणि त्याचबरोबर ते स्नायूंमध्ये साठवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर. पुढे आणखी एक गोष्ट पाहिजे ती म्हणजे कोणती, पेक्टिक पदार्थ. पेक्टिक पदार्थ म्हणजे काय, त्याच्यावरती प्रश्न येणार. पेक्टिनचे ना बाळा 3 प्रकार पडतात, प्रोटोपेक्टिन, पेक्टिन आणि पेक्टिक ऍसिड असे 3 प्रकार पडतात. प्रोटोपेक्टिन, प्रोटोपेक्टिन, पेक्टिन आणि पेक्टिक ऍसिड. जे कच्चे फळं आहेत ना, त्या कच्च्या फळांमध्ये जे राहतं ना त्याला म्हणायचं प्रोटोपेक्टिन. प्रोटोपेक्टिनचं रूपांतर आहे ना पेक्टिन मध्ये होत असतं. प्रोटोपेक्टिन कशात राहतं, कच्च्या फळांमध्ये. ज्यावेळेस बाळा फळ पिकतं ना, पिकलेल्या फळामध्ये आपल्याला पेक्टिन पाहायला मिळतं. आणि जर हे फळ खूप जास्त जर पिकलं, खूप जास्त पिकलं, खूप जास्त पिकलं, बघा आंबा खूप जास्त ज्यावेळेस पिकतो ना त्यावेळेस त्या आंब्यामध्ये पेक्टिक ऍसिड पाहायला मिळतं. तुला काय कळलं, जर कच्चा आंबा असेल, कैरी असेल, तर त्या कैरीमध्ये प्रोटोपेक्टिन असतं. जर आपला जो आंबा आहे तो जर छानपणे पिकला तर पिकल्यानंतर त्याच्यामध्ये पेक्टिन पाहायला मिळतं. जर आंबा खूप जास्त पिकला तर त्याच्यामध्ये पेक्टिक ऍसिड पाहायला मिळतं. आलं लक्षात. कच्च्या फळात पेक्टिन, प्रोटोपेक्टिन, पिकलेल्या फळामध्ये पेक्टिन, आणि जर खूप जास्त पिकलं तर त्याच्यामध्ये पेक्टिक ऍसिड आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण जातोय पुढच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे सेल्युलोज. आणि या सेल्युलोज वरती प्रश्न आलेला आहे. सेल्युलोज परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे. मोस्टली ना सेल्युलोज आहे ना वनस्पतींमधील महत्वाचं कार्बोहायड्रेट. म्हणजे काय, हा जो सेल्युलोज आहे, हा सेल्युलोज म्हणजेच कार्बोहायड्रेटचा हा प्रकार आहे. वनस्पतींमध्येच फक्त सेल्युलोज पाहायला मिळतं बरं, वनस्पतींमध्येच फक्त सेल्युलोज पाहायला मिळतो. आणि हा वनस्पतींमधला कार्बोहायड्रेटचा प्रकार आहे. आता जी मानवी पचन संस्था आहेत, आपण जे खातो आणि खाल्ल्यानंतर जे पचवलं जातं, ज्या पचन संस्थेकडून पचवलं जातं, त्या पचन संस्थेकडून, मानवाच्या पचन संस्थेकडून सेल्युलोजचं पचन केलं जात नाही. कारण असं आहे त्याच्या मागे, हा जो सेल्युलोज आहे, या सेल्युलोजला पचवण्यासाठी सेल्युलेज नावाचं जे बिकर आहे ते मानवाच्या शरीरामध्ये तयार होत नाही. या सेल्युलोजला पचवण्यासाठी सेल्युलेज नावाचं बिकर लागतं, ते मानवाच्या पचन संस्थेमध्ये तयार होत नाही. म्हणून मानवी पचन संस्थेकडून सेल्युलोजचं पचन केलं जात नाही. सेल्युलोज हा कुठे सापडतो, सेल्युलोज हा वनस्पतींमध्ये आपल्याला सापडतो. आणि हा वनस्पतींमध्ये कशाचा प्रकार आहे, तर हा वनस्पतींमध्ये कार्बोहायड्रेट्सचा प्रकार आहे. त्याच्यानंतर कायटिन. आता जे कवक असतात ना, कवक, ज्याला इंग्लिशमध्ये फंजाय म्हणतो, तुम्हाला माहित नसेल ते पुढे माहिती होईल तुम्हाला, ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, बुरशी, फंजाय असं म्हटलं जातं, कवक. हे जे कवक किंवा जी बुरशी आहेत ना, या बुरशीचं बाह्य आवरण जे आहे ना, बुरशीचं बाह्य आवरण जे आहे ते बाह्य आवरण कायटिन नावाच्या शर्करेपासून तयार झालेलं असतं.
मग परीक्षेला प्रश्न येतो की सांगा जे कवक आहे त्याचं जे बाह्य आवरण आहे ते कशापासून तयार होतं. तर कवकाचं जे बाह्य आवरण आहे ते बाह्य आवरण कायटिन नावाच्या शुगर पासून तयार होतं. आणि ही कायटिन जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचे सेंद्रिय पदार्थ आहे. कायटिन काय जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सेंद्रिय पदार्थ. आणि कायटिन नावाची जी शर्करा आहे ती कवकाच्या बाह्य आवरणामध्ये आपल्याला सापडते. अशा प्रकारे आपण कर्बोदकाबद्दल कन्क्लुजन मध्ये काय म्हणूया, जर आपण एक ग्राम जर आपण 1 ग्राम कार्बोहायड्रेट जर खाल्लं तर त्याच्यापासून आपल्याला 4 कॅलरी इतकी एनर्जी मिळते. किती कॅलरी? 4 किलो कॅलरी इतकी एनर्जी आपल्याला मिळते. परीक्षेला प्रश्न येतो की 1 ग्राम कार्बोहायड्रेट्स पासून किती एनर्जी मिळते. तर किती एनर्जी मिळते? 4 किलो कॅलरी इतकी एनर्जी आपल्याला मिळते. दिवसभरामध्ये आपल्या शरीराला जी 100% एनर्जी लागते ना बाळा, त्या 100% एनर्जी पैकी 60 ते 70% एनर्जी ही आपल्याला कार्बोहायड्रेट्स पासून मिळते. आता कार्बोहायड्रेट्स कुठे कुठे असतं माहितीये का? जे आपण पोळी खातो, भात खातो, भाजी खातो, आपण जे पण दिवसभरामध्ये खात राहतो ना त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात जे असतं ते असतं कार्बोहायड्रेट्स. 1 ग्राम पासून 4 कॅलरी इतकी एनर्जी मिळते. शरीराला 60 ते 90% जी एनर्जी आहे ते आपल्याला कार्बोहायड्रेट्स पासून मिळत असते. आता याचा एक फायदा आहे, जर आपल्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट जास्त असतील ना तर आपल्या मग बॉडी काय करते, त्या कार्बोहायड्रेट्सलाच फक्त वापरत असते. मग ज्या बॉडीमध्ये जे प्रोटीन आहे ना या प्रोटीनचा तो बचाव केला जातो. प्रोटीनचा बचाव केला म्हणजे काय, जर बॉडीला कार्बोहायड्रेट जर बॉडीमध्ये उपलब्ध असेल ना तर बॉडी ते कार्बोहायड्रेट्सच वापरत असते. त्या प्रोटीनकडे लक्ष जात नाही बॉडीचं, आणि म्हणून हे जे प्रोटीन आहे हे प्रोटीन बॉडीकडनं सेव्ह केले जातात, म्हणजे वाचवले जातात. आता ह्या कार्बोहायड्रेट्सच्या 2 प्रकार पडतात. एक म्हणजे सोल्युबल, जो आपला पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतो किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये, आणि एक राहतो तो म्हणजे इनसोल्युबल. आता जो सोल्युबल कार्बोहायड्रेट्स आहे ना बाळा, सोल्युबल कार्बोहायड्रेट्स एक बेस्ट एक्झाम्पल आहे. ते सोल्युबल कार्बोहायड्रेट्स ना कोलेस्टेरॉलचं शोषण करतात. आपल्या बॉडीमध्ये जे कोलेस्टेरॉल आहे त्या कोलेस्टेरॉलला शोषून घेण्याचं जे काम करतं ते काम कोण करतं? सोल्युबल कार्बोहायड्रेट्स. मग इनसोल्युबल कार्बोहायड्रेट्स काय करतो रे बाळा, जे आपलं मल आहे ज्यावेळेस आपल्या पोटामध्ये आपण अन्न खातो, अन्न खाल्ल्यानंतर ते पचवलं जातं, आणि पचल्यानंतर जो मल तयार होतो तो जो मल आहे तो शरीरामधून बाहेर काढून टाकण्यासाठी हा इनसोल्युबल कार्बोहायड्रेट्स मदत करतो. मग सोल्युबल कार्बोहायड्रेट्स काय हेल्प करतो रे बाळा, आपल्या बॉडीमध्ये जे कोलेस्ट्रॉल आहे ते कोलेस्ट्रॉलचं शोषण करतो. आणि इनसोल्युबल कार्बोहायड्रेट्स काय करतो, जो आपल्या बॉडीमध्ये जो मळ आहे तो मल शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी हेल्प करतो. मग आपलं जी बॉडी आहे ना ही बॉडी कार्बोहायड्रेट्स वापरत असते. मग आता उरलंय शरीराने कार्बोहायड्रेट्स वापरून सुद्धा आपल्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट्स उरलेत. मग हे उरलेले कार्बोहायड्रेट्स काय करायचे, ते आपल्या यकृतामध्ये स्नायूंमध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपात स्टोअर करायचे असतात. कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय, कार्बोहायड्रेट्सला आपण काय म्हणत राहतो, शर्करा म्हणतो, किंवा आपण त्याला काय म्हणतो, शुगर म्हणतो. आता हे शुगर म्हणजेच काय असतं, शुगर म्हणजेच काय, ग्लुकोज असतो. आणि ह्या ग्लुकोजला आपल्या बॉडीमध्ये जर हे ग्लुकोज उरलं तर हे आपल्या यकृतामध्ये किंवा आपल्या स्नायूंमध्ये हे जे ग्लुकोज आहे हे ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये स्टोअर केलं जातं. आलं लक्षात? मग उरलेलं कार्बोहायड्रेट्स किंवा उरलेलं जे ग्लुकोज आहे ते आपल्या लिव्हरमध्ये साठवलं जातं किंवा आपल्या त्या स्नायूंमध्ये साठवलं जातं. आणि कशाच्या स्वरूपात साठवलं जातं, तर ते ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये साठवलं जातं. आता ही जी शुगर आहे ना बाळा, या शुगरला प्रिझर्वेटिव्ह असं सुद्धा म्हटलं जातं. शुगरला काय म्हणतात, प्रिझर्वेटिव्ह म्हणतात. का बरं प्रिझर्वेटिव्ह म्हणतात बरं शुगरला? कारण शुगर काय करते माहितीये का, जे अन्नपदार्थ आहेत या अन्नपदार्थांना खराब होण्यापासून वाचवते. जर एखाद्या अन्नपदार्थामध्ये शुगर जर टाकली तर ते अन्नपदार्थ खराब होत नाही, आणि म्हणून शुगरला प्रिझर्वेटिव्ह असं देखील म्हटलं जातं. मला वाटतं अशा प्रकारे हा जो कंटेंट आहे कार्बोहायड्रेट्सचा तो तुमच्या लक्षात आला असेल. आता मी पटकन परत एकदा कार्बोहायड्रेट्स रिवाइज करतो आणि मग आपण पुढच्या कंटेंटकडे जाऊया. बघा, नीट लक्ष द्या, छानपैकी लक्षात आलं पाहिजे. काळा पेन घेऊन बघू छान दिसतो का, नाही लक्षात येणार. आपण थोडासा वेगळा पेन घेऊया, हा छान दिसतो, किंवा पिंक पण छान दिसेल मे बी. नाही, पिंक पण इतका छान नाही दिसत, अच्छा दिसतो.
ठीक आहे बघा, काय कळलं कार्बोहायड्रेट्स बद्दल? कार्बोहायड्रेट्स म्हणजेच काय रे बाळा? शर्करा. बरं, कार्बोहायड्रेट्स मध्ये काय असतो? CHO असतो. सर्वात जास्त काय लागते शरीराला? कार्बोहायड्रेट्स लागते, आणि सर्वात जास्त आढळतं पण कोण? कार्बोहायड्रेट्स. मग हे जे कार्बोहायड्रेट्स आहेत ज्याला शर्करा असं म्हटलं जातं, त्याचे 3 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे मोनोसॅकराइड. मोनोसॅकराइड मध्ये 3 येतात: ग्लुकोज येतो, फ्रुक्टोज येतो, गॅलेक्टोज येतो. या सगळ्यांचा एकच फॉर्म्युला आहे C6H12O6, C6H12O6. बरं, ग्लुकोज बद्दल काय कळलं? हे सर्वात जास्त आढळतं. फ्रुक्टोज काय कळलं? जे फळामध्ये आढळतं. गॅलेक्टोज बद्दल काय कळलं? जे शुगर दुधामध्ये आढळतं. इतकं कळलं. दुसरा प्रकार याचा डायसॅकराइड, ज्याच्यामध्ये 2 प्रश्न आलेले आहेत. ज्याच्यामध्ये साखरेचे 2 रेणू असतात, त्याला डायसॅकराइड असं म्हटलं जातं. काय म्हणतात त्याला? डायसॅकराइड म्हणतात. त्याचे प्रकार कोणते आहेत? माल्टोज, लॅक्टोज आणि सुक्रोज. माल्टोज कशा सापडते? धान्यामध्ये सापडते. माल्टोज धान्यामध्ये सापडते ना. लॅक्टोज कशा सापडतं? दुधात. आणि सुक्रोज कशामध्ये सापडतं? ऊसामध्ये. माल्टोज कसं तयार होतं? ग्लुकोज आणि ग्लुकोज एकत्र करून. लॅक्टोज कसं तयार होतो? ग्लुकोज आणि गॅलेक्टोज तयार होतो. सुक्रोज कसं तयार होतो? ग्लुकोज आणि कसं तयार होतं? ग्लुकोज आणि फ्रुक्टोज एकत्र करून. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रायसॅकराइडचं एक्झाम्पल काय? रॅफिनोज. रॅफिनोज म्हणजे काय? ग्लुकोज अधिक फ्रुक्टोज अधिक गॅलेक्टोज. ऑलिगोसॅकराइड म्हणजे काय? ज्याच्यामध्ये शुगरचे 2 ते 10 मॉलिक्युल असतात. पॉलिगोसॅकराइड म्हणजे काय? ज्याच्यामध्ये शुगरचे 10+ जास्त मॉलिक्युल असतात. स्टार्च आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं? बटाट्यावरती काय टाका? आयोडीन टाका. त्याचा कलर कसा होतो? काळा किंवा निळा. जर असं झालं त्याचा अर्थ काय? त्याच्यामध्ये आपल्याला स्टार्च आहे, त्याचा आपण असा अर्थ काढतो. मग हे जे स्टार्च किंवा जे पिष्टमय पदार्थ आहे ते प्लांट मधले काय असतात? कार्बोहायड्रेट्स असतात. आणि हे कार्बोहायड्रेट्स प्लांट्स मध्ये पिष्ट पदार्थांच्या स्वरूपात साठवले जातात. किंवा अमायलेज आणि अमायलोपेक्टिन यांचं जे मिश्रण आहे त्याला स्टार्च असं म्हटलं जातं. डेक्स्ट्रिन म्हणजे काय? ब्रेड आहे किंवा पोळी आहे ती भाजल्यानंतर जो काळा किंवा लाल कलर येतो त्याला डेक्स्ट्रिन असं म्हटलं जातं. ही गोष्ट आहे ती इतकी महत्वाची नाही. ग्लायकोजन बद्दल काय कळलं? जे ग्लायकोजन आहे ते शरीरामध्ये यकृतात स्टोअर केलं जातं किंवा स्नायूंमध्ये ते ग्लायकोजन आपल्याला पाहायला मिळतं. आणि जे नुकताच शिकार केलेली ज्या प्राण्याची त्या शरीराच्या प्राण्यामध्ये ग्लायकोजन जास्त प्रमाणात असतं, पण जर जसं जसं टाइम वाढत जाईल तसंच त्यातलं ग्लायकोजनचं प्रमाण हे कमी कमी होत जातं. पेक्टिक ऍसिड बद्दल किंवा पेक्टिक बद्दल काय कळलं? प्रोटोपेक्टिन कुठे असतं? कच्च्या फळांमध्ये. पेक्टिन कुठे असतं? पिकलेल्या फळांमध्ये. आणि पेक्टिक ऍसिड कुठे असतं? जास्त पिकलेल्या फळांमध्ये. सेल्युलोज बद्दल काय कळलं? वनस्पतींमध्ये सेल्युलोज मोस्टली आपल्याला पाहायला मिळतो. वनस्पतींमधलं कार्बोहायड्रेट्सचा प्रकार आहे हा सेल्युलोज. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेल्युलोज मानवी पचन संस्थेकडून पचवलं जात नाही, कारण हे पचवण्यासाठी सेल्युलेज नावाचं जे विकर आहे, जे एन्झाईम्स आहे ते मानवी बॉडीमध्ये तयार होत नाही, म्हणून मानवी बॉडीकडनं सेल्युलोज पचवलं जात नाही. कायटिन बद्दल काय कळलं? जे फंगाय किंवा जे कवक आहे याचं जे बाह्य आवरण आहे ते ह्या कायटिन नावाच्या शुगर पासून बनलेलं आहे. आणि त्याचबरोबर जगातली 2ऱ्या क्रमांकाचा हा सेंद्रिय पदार्थ सुद्धा आहे. कार्बोहायड्रेट्स 1 ग्राम पासून किती मिळते एनर्जी? 4 किलो कॅलरी इतकी एनर्जी मिळते. कार्बोहायड्रेट्स पासून दिवसाला 60 ते 70% एनर्जी आपल्याला मिळते. त्याचबरोबर जर कार्बोहायड्रेट्स असेल तर शरीरामध्ये प्रोटीनचा बचाव केला जातो, कारण प्रोटीनच्या ऐवजी मग शरीर काय वापरतं? कार्बोहायड्रेट्स वापरतं. सोल्युबल कार्बोहायड्रेट्स काय करतात? कोलेस्ट्रॉलचं शोषण करतात. इनसोल्युबल काय करतात? मल उत्सर्जनासाठी हेल्प करतात. उरलेलं जे कार्बोहायड्रेट्स आहे ते कुठं साचवलं जातं? यकृतात किंवा स्नायूंमध्ये. आणि ते कशाच्या स्वरूपात साठवलं जातं? ग्लायकोजनच्या. आणि ही जी साखर आहे या साखरेला काय म्हटलं जातं? साखरेला प्रिझर्वेटिव्ह असं सुद्धा म्हटलं जातं. अशा प्रकारे कार्बोहायड्रेट्स आपलं संपतं.